मंडळी काही वर्षांपूर्वी कुणीतरी मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून खून केल्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रत्येकानं भयानक कलियुग आल्याचा दावा करून हाय खाल्ली होती. आता त्याच धाटणीचं एक हत्याकांड सांगली जिल्ह्यातून समोर आलंय. त्याबद्दल बोलूच, पण मंडळी आजकाल कुणाचा खून करायला तसं फार मोठं कारण लागत नाही. म्हणजे कुणी हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून खून करतंय, तर कुणी जाड्या म्हटलं म्हणून, कुणी एका ताटात जेवला म्हणून, तर कुणी दारू पिताना चकना जास्त खाल्ला म्हणून. बरं, बऱ्याचदा अशा प्रकरणात मित्राचा काटा काढण्यात पुढे असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे एकूणच काय, तर माणसाचा जीव आजकाल फार स्वस्त झाला आहे. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे सांगलीत 50 रुपयांच्या एका स्क्रीन गार्डसाठी झालेला खून. खरं तर ऐकायला कारण क्षुल्लक वाटत असलं तर यात एकाचा जीव गमावलाय आणि एका कुटुंबानं त्यांचा घरातला करता मुलगा गमावलाय. अवघ्या 50 रुपयांच्या वादातून 3 ते 4 जणांनी दुकानदारावर चाकून सपासप वार केलेत. हा हल्ला इतका भयंकर होता की दुकानदाराचा रक्ताच्या थरळात पडून जागीच मृत्यू झाला. सांगलीतील बस स्थानकाजवळ असलेल्या एका मोबाईल शॉपमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. पण ही सगळी घटना नक्की घडली कशी? दुकानदार आणि आरोपींमध्ये नेमकं असं काय घडलं की त्यांनी सरळ दुकानदाराचाच जीव घेतला? त्याचीच ही सगळी स्टोरी. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार सांगली बस स्थानकाजवळ दिनेश गिरी यांच्या मालकीचे मोबाईल शॉपी व दुरुस्तीचे दुकान आहे. ते दुकान विजयनाथ गोस्वामी हे वर्षांपासून चालवत आहेत. त्याच दुकानात विपुलपुरी गोस्वामी नावाचा तरुण हा 6 महिन्यांपासून नोकरीस लागला होता. हा विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी मूळचा राजस्थानचा रहिवासी असून तो सांगलीच्या बापटबाल शाळेजवळील नैना अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. त्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी रोजी विपुलपुरी याचा चुलत भाऊ स्वरूपपुरी हा सुद्धा कामास सुट्टी असल्यामुळे विपुलपुरीला मदत करण्यासाठी सकाळी 10 वाजता त्याच्या दुकानात गेला होता. दुकान मालक विजयनाथ हे दुपारी 12च्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा 4 अनोळखी तरुण मोबाईल शॉपीमध्ये आले. विजयनाथ यांनी विपुलपुरी याला हे 4 जण मावाली वाटत आहेत, त्यांना काय हवे ते बघ, वाद घालू नकोस असं समजावून सांगून ते निघून गेले. त्यानंतर दुकानात आलेल्या 4घांनी विपुलपुरीला एकाच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावून दे असं सांगितलं. विपुलपुरीने त्यांना आमच्याकडे 100 रुपयाची ग्लास म्हणजेच स्क्रीन गार्ड आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा त्यातल्या एका जणाने आम्हाला 50 रुपयातच ही ग्लास बसवून पाहिजे असं मोठ्याने दरडावून सांगितलं. तेव्हा विपुलपुरीने कमीत कमी 80 रुपयात बसवून देतो, 50 रुपये माझी खरेदी आहे असं त्यांना सांगितलं. त्यावर त्या 4घांनी आम्हाला 50 रुपयातच स्क्रीन गार्ड बसवून पाहिजे असं म्हणून भांडण काढण्यास सुरुवात केली. तेव्हा विपुलपुरीने काउंटरच्या बाहेर येत आमच्या बस स्थानकाजवळील ओमसाई दुकानात जा असं बोट दाखवून सांगितलं. तेवढ्यात 4घे जण काउंटर ढकलून आत आले. त्यांनी विपुलपुरीला घेराव घालून लाताबुक्यांनी मारण्यास सुरुवात केली. दोघांनी त्याला पकडून ठेवल्यानंतर एकाने कोयता काढला तर दुसऱ्याने पाईपमधून चाकू बाहेर काढला. विपुलपुरीच्या डोक्यावर, हातावर, पाठीत, पोटावर वार केले. जणू काय ते ठरवूनच कोणाला तरी मारण्यासाठी आले होते. 20 ते 25 वार झाल्यानं विपुल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थरोळ्यात खाली कोसळला. अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या स्वरूपपुरीने 4घांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने कोयत्याने वार केला. तो चुकवताना कमरेवर कोयता घासला. भीतीने स्वरूपपुरी आरडाओरडा करत दुकानाबाहेर पळाला. तेव्हा रिक्षावाले व इतर जमले. लोक जमल्याचं पाहून 4घे जण हत्यारा टाकून पळाले. पुढं परिसरातील नागरिकांनी जखमी विपुलपुरीला रिक्षातून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराला दाखल केलं. पण अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा दुपारी 2च्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. त्यानंतर संदीप घुगे यांनी घटनेचा आढावा घेत तातडीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनीही उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेत असताना 4घे जण बायपास रस्त्यावरील नवीन पुलाजवळ लपल्याची माहिती मिळाली. तपासाची चक्रे फिरवत शहर पोलिसांच्या पथकाने तात्काळ 4घांना ताब्यात घेतलं. आता त्या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मंडळी, 1000 किलोमीटरवरून पोटा पाण्यासाठी आलेले 6 ते 7 जण राजस्थानी युवक सांगलीत एकत्रित भाड्याने राहत आहेत. प्रामाणिकपणे कष्ट करून जीवन जगत आहेत. परंतु गुन्हेगारी वृत्तीच्या 4घांनी विपुलपुरी या युवकाचा क्षुल्लक कारणातून खून केल्याचं समजताच त्याचे कुटुंबीय
नातेवाईक आणि मित्रांना याचा चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी सर्वांना परत राजस्थानला बोलवल्याची माहिती आहे. म्हणजे आता घटना ऐकल्यानंतर बदलत्या सामाजिक परिस्थितीबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. याला कशा पद्धतीने आळा घातला जाऊ शकतो याबद्दलही मत व्यक्त करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.